गुड इव्हिनिंग मित्रांनो. चला तर आज आपण बघणार आहोत काही शॉर्ट फॉर्मचे फुल फॉर्म काय आहेत, जे की आपल्या डेली लाईफ मध्ये आपण शॉर्ट फॉर्म युज करतो. तर त्याचा फुल फॉर्म काय होतो हे आपल्याला बघायचे. चला, इम्पॉर्टंट फुल फॉर्म काय? एचएससी. एचएससी चा अर्थ काय होतो? हायर सेकंडरी सर्टिफिकेट. हायर सेकंडरी सर्टिफिकेट. पुढचा आहे डीएनए, डिऑक्सी रिबो न्यूक्लिक ऍसिड असा अर्थ. डिऑक्सी रिबो न्यूक्लिक ऍसिड. देन नेक्स्ट आहे आरएनए. आरएनए चा अर्थ असा होतो रिबो न्यूक्लिक ऍसिड. आणि पुढचा आहे यूव्ही, अल्ट्राव्हायलेट असं म्हणतो आपण त्याला. देन पुढचा आहे एसी. एसी चा अर्थ होतो अल्टरनेटिंग करंट. आणखीन एक एसी आहे जे आपल्या घरामध्ये युज करतो उन्हाळ्यामध्ये, ठीक आहे ना. कूलरच्या ठिकाणी आपण एसी युज करतो, त्याला काय म्हणतो आपण? एअर कूलर. डीसी चा अर्थ होतो डायरेक्ट करंट. आणि जो जीएसटी आहे, जे की मोठे मोठे शॉप असणारी माणसं, त्यांना जीएसटी कंपल्सरी भरावा लागतो, ते भरतात, म्हणून सर्वसामान्य माणसाला सुद्धा जीएसटी द्यावा लागतो. तो जीएसटी जो आहे काय असतो, त्याचा फुल फॉर्म काय आहे? त्याला आपण म्हणतो गुड अँड सर्व्हिस टॅक्स. काय होतो अर्थ जीएसटीचा? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. जे एटीएम आहे, जे की आपल्याला आपलेच पैसे विड्रॉल करायचे असतात, बँक बंद असते, तेव्हा आपण एटीएमचा यूज करून ते विड्रॉल करतो. बट त्याचा अर्थ माहित नसतो, फक्त नाव माहित असतं. एटीएम काय असतं? आपल्या आयडेंटिटी कार्ड एवढं असतं, स्मार्ट कार्ड सारखं. पण एटीएम म्हणजे आपण आपला अर्थ जोडलेला आहे एनी टाइम मनी, कधीही जा आणि कधीही पैसे काढा. बट ऍक्च्युअल एनी टाइम मनी हा अर्थ न होता तसा अर्थ काय होतो सायंटिफिक? ऑटोमेटेड टेलर मशीन असा अर्थ होतो. केवायसी माहिती, केवायसी सुद्धा बँकेत केल्याशिवाय आपल्याला आपलेच पैसे मिळत नाहीत. केवायसीचा अर्थ काय होतो हे माहिती आपल्याला. केवायसी केली नाही म्हणून पैसे जमा झाले नाही, केवायसी केली नाही म्हणून पैसे मिळत नाही. मग केवायसी काय असतं? त्याचा अर्थ काय होतो? नो युअर कस्टमर. त्याला हा नेफ्ट जो आहे त्याचा अर्थ काय होतो बघा? नॅशनल इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. बघा, हा एका बँकेच्या व्यवहारातील एक भाग आहे, जो की त्याला आपण नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतो. म्हणजेच आपण बँकेमध्ये जर मोठी अमाऊंट असेल तर आपण नेफ्टद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पाठवू शकतो. बघा, नेक्स्ट जो फुल फॉर्म आहे बघायचा आपल्याला काय आहे. हा जो शॉर्ट फॉर्म दिलेला आहे आरटीजीएस, हा पण एक बँकेच्या व्यवहारातील भाग आहे. आरटीजीएस आपण त्याला काय म्हणतो? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. बघा, आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. एलएएन हा शॉर्ट फॉर्म आहे. असा फुल फॉर्म होतो लोकल एरिया नेटवर्क. एलएएन चा फुल फॉर्म होतो लोकल एरिया नेटवर्क. वॅन चा फुल फॉर्म होतो वाइड एरिया नेटवर्क. डब्ल्यूएएन. वॅन चा फुल फॉर्म होतो वाइड एरिया नेटवर्क. आयडी चा अर्थ होतो आयडेंटिफिकेशन. आयडी चा अर्थ होतो आयडेंटिफिकेशन. एसएमएस चा अर्थ होतो शॉर्ट मेसेज सर्व्हिस. एलओएल चा अर्थ असा होतो लॉफ आउट लाऊड. आयपीएस चा अर्थ असा होतो, आयपीएस माहिती, एका पोलीस डिपार्टमेंटचं सगळ्यात उच्च पद मानलं जातं, त्याला आपण इंडियन पोलीस सर्व्हिस असं म्हणतो. हे ऍडमिनिस्ट्रेशन मधला जो भाग आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मधलं जे सगळ्यात उच्च पद मानलं जातं त्याला आपण आयएएस असं म्हणतो, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. जो नेक्स्ट आहे सीजीपीए. सीजीपीए हा आपल्या जे गुण असतात 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन किंवा एखाद्या डिप्लोमाला जे काही दिलेले गुण असतात, आपण परीक्षा दिल्यानंतर जेव्हा आपण पर्सेंटेज मध्ये आणि काही ठिकाणी सीजीपीए मध्ये जे ग्रेड म्हणतो आपण, ग्रेड मध्ये दिले जातात, हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे सीजीपीए. मग सीजीपीए चा फुल फॉर्म काय होतो? कम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ऍव्हरेज. आणि जीपीए चा काय होतो? ग्रेड पॉइंट ऍव्हरेज. नेक्स्ट एसएससी काय होतो? याचा अर्थ काय होतो? एसएससी चा फुल फॉर्म काय?
हा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असा अर्थ. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट